वेलकम बॅक टू आवर चॅनल तो चलो फिर। आणि आता तुम्ही माझ्या मागे जर बघितलं असेल तर तुम्ही गेस केलंच असेल मी कुठे चालली आहे। ऑब्वियसली थंबनेल तर बघितलंच असेल ना। हॅलो हॅलो हॅलो, आता लंच टाईम झाला आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकतात खूप गर्दी आहे। तर मी असं एक रेस्टॉरंट तुमच्यासाठी शोधलंय जे तुम्हाला गोवन लोकल्स पण नाही सांगू शकणार। आम्ही इथे इतकं भारी एक्सप्लोअर केलं आहे ना। हे माझ्या मागे आहे विशाल्स गोवन फूड नावाचे रेस्टॉरंट आणि इकडचे शेफ जे आहेत ते स्वतः रेस्टॉरंटमध्ये बनवतात, कुक करतात आणि खूप लक्ष असतं त्यांचं इकडे तिकडे की कोणाला काय हवं आहे नको आहे सगळं बघतात। तर माझ्या मागे मस्त ॲम्बियन्स आहे, मस्त नारळाची झाडं आहे, जंगल आहे, मस्त शांत एरिया आहेत। प्लस इकडे फॉरेनर्सची आवडती प्लेस आहे ही, कारण मी बघितलं खूप फॉरेनर्स इकडे बसून मस्त चिल करतात आणि जेवतात वगैरे आहेत। तर आता जाऊन बघूयात आत काय काय आहे यांच्याकडे स्पेशालिटी। मला लंच टाईम झालेला आहे आणि तुम्हाला जर अशी एखादी प्लेस गोव्यामध्ये नॉर्थ गोव्यामध्ये बागा कलंगूट किंवा कांडोलीम जवळ मिळाली तर बातच वेगळी। आली आहे चपाती, आली आहे। थांबा थांबा मला प्रस्तावना पूर्ण करते। तर इकडे हॉटेल आहे, हॉटेलच्या समोर मस्त नारळाची झाडं आहे, ग्रीनरी नेचर आहे आणि इथे मस्त आमच्या समोर आली आहे फिश थाळी। आणि हे जे हॉटेल आहे हे विशाल रेस्टॉरंट आहे, विशाल्स गोवन फूड नाव आहे याचं। हे आहे कॅन्डोलिममध्ये आणि आम्ही खूप सर्च करून रिव्ह्यूज वगैरे बघून आलो इकडे। तर आत्ता माझ्यासमोर आहे चणक थाळी। चणक हा मासा आहे पण तो तुटला आहे, तर ते म्हणाले की आम्ही तो परत तुम्हाला देतो बनवून। तर हा चणक आहे फ्राय केलेला, चपाती दिली आहे, सॅलड आहे, हे कस्टर्ड आहे, भात आहे, हा रस्सा आहे। कसला रस्सा आहे हा? फिशचा रस्सा आहे। ह्याच्यात आहे प्रॉन्स, गोवन रस्सा आहे। त्यानंतर इकडे आहे ही प्रॉन्स चिली बोलला तो, प्रॉन्स चिली आहे। इकडे ही भाजी आहे चिकनची, चिकन रस्सा आहे, सुक्का चिकन म्हणता येईल। इथे क्लॅम्स आहेत, शिंपल्या, आणि हे आहे किसमूर, म्हणजे आपण सुकट खातो ती, आणि ही फ्लावरची भाजी आहे। तर ही थाळी आहे 350 रुपीजची, 280 रुपीजची, सॉरी 280 रुपीजची। आणि इथे किंगफिश पण मिळते, ती आहे 350ची। आणि 280मध्ये मला एवढे सगळे पदार्थ मिळाले। चणक सोडला तर यात किती साऱ्या भाज्या आहेत बघा, 4 टाईपच्या वेगळ्या वेगळ्या भाज्या आहेत, 4 नाही 5, रस्सा पण पकडला तर। लंच टाईम आहे, आता एक एक गोष्ट खाऊन बघूयात काय काय कुठून कुठून चालू करू। इकडे लिटरली फॉरेनर्स पण बसलेले आहेत आणि इकडचं ॲम्बियन्स खूप मस्त आहे। मला असं वाटतं संध्याकाळी आलं असतं तर अजून भारी लाईटअप झालं असतं। इकडे आम्ही बसलेलो 10-15 मिनटं आमची अशीच वेटिंगमध्ये गेली, कारण ऑलरेडी इथे खूप गर्दी आहे। फॉरेनर्स, इंडियन, लोकल्स सगळे इकडे बसून मस्त जेवत आहेत। आणि आता ताट फायनली आलेलं आहे, त्यात आपण चालू करूया। पहिले चणक खाऊया। चणक म्हणजे गोवन लोकल फूड। तर चणक इथे लोकांना खायला इतकं वेडे होत आहेत लोक, कारण लोकांना माहिती नाही आहे हा जिताडा मासा आहे जो मुंबईत पण मिळतो। ह्यात अजिबात काटा नसतं म्हणून पण लोकांना आवडतो। फ्रेश आहे आणि तो स्लाइस खूप पातळ होता, पण हा मसाला फ्राय आहे, रवा फ्राय वगैरे काही नाही आहे, फक्त मसाला लावला आहे। पण त्याच्या मसाल्याची टेस्ट जी चणकला लागली आहे ना, आणि हा स्लाइस खूप पातळ आहे, म्हणजे लिटरली असं दिसतंय, थिन लाईन दिसते। मसाला भाजी आहे, स्पायसी आहे। प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये एक असतं की त्यांच्याकडे लिमिटेड डिशेस असतात किंवा अशी स्पेशालिटी असते, तर ह्यांच्याकडे कसं खूप साऱ्या भाज्या दिल्यात। आणि चिकन तर मी पहिल्यांदाच बघते, म्हणजे चिकन आणि कस्टर्ड का आम्ही मापसाला खाल्लेलं तिथे पण त्यांनी गोड मोतीचूर लड्डू दिलेला, इथे पण कस्टर्ड आहे। पण आता ह्याच्या ठिकाणी काही लोक टिवळ देतात, जे कोकमाचं पाणी असतं खारट ते। तर असं डिफरंट रेस्टॉरंटमध्ये डिफरंट टाईपचे फूड सर्व होतात। आता मी हा रस्सा पण
मस्त दिसतो यार, काय कलर आलाय. कोलंबी आहे यात. थोडासा घेत आहे आणि फ्राय करून घेतो. फिश थाली जन्नत आहे, जन्नत. हा रस्सा इतका भारी आहे. त्यात स्पायसेस आहेत, तो कोकोनटचा जो फ्लेवर येतो तो खूप भारी येतो, खूप मस्त लागतं आहे. आणि इथे शिंपल्या आहेत, ह्या शिंपल्या मस्त दिसतात. रस्सा बिस्सा मस्त मुरलाय. हा हा हा. मला आवडतात तशा गोडसर खोबऱ्यातल्या आंबटसर शिंपल्यात मस्त लागतात. हे बघा, आता मी खरं सांगते तुम्हाला, माझ्यात आता एवढे पेशन्स राहिले नाही. मला खरंच खूप भूक लागली आहे, तर मी हे सगळं संपवते. आणि ही जी थाळी आहे 280ची आहे. रस्सा मी तुम्हाला बोललेले, हा पीस तुटलेला ते बोलले की नवीन आणून देतो, तर त्यांनी त्यांचा शब्द पाळला आहे. सी दिस रवा फ्राय मस्त कुरकुरीत दिसतोय तो. त्यांना बिलकुल आयडिया नाही आम्ही इथे शूट करतोय, काहीच नाही. ते त्यांच्या कामात आहेत, कारण ऑलरेडी इथे खूप गर्दी आहे. तर त्यांची सर्विस मला खूप आवडली. म्हणजे अजिबातच ते असं नाही केलं की अरे नाही नाही खा रे तो खाणे दो. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. इट्स अ गुड थिंग. फायनली खाऊन झालेलं आहे आणि मी खोटं अजिबात बोलणार नाही. ही चणक थाळी इतकी भारी होती ना, म्हणजे ऑथेंटिक प्रॉपर गोवन फूड. माझं मन खूप तृप्त झालं आहे खाऊन. आणि मी खोटे रिव्ह्यू बिलकुल देत नाही. तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही इकडे येऊन नक्की ह्या प्लेसला व्हिजिट करा गोव्यात येऊन, कारण ऑथेंटिक टेस्ट प्लस एवढ्या भाज्या 280 रुपीजमध्ये तुम्हाला ही थाळी मिळते. इट्स लाईक रिअली वर्थ इट. आणि ह्या जागेचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. अख्खा कलंगूट बागा पालथं घातला. आम्हाला रोज ऑमलेट खायला अजिबात कुठे दिसलं नाही जागा की ती खूप ऑथेंटिक असेल आणि एकदम भारी असेल. तर आम्ही डायरेक्ट पोचलो मापसाला. मापसा म्युनिसिपल मार्केटजवळ आम्ही एक हिडन जेम शोधलं आहे, ते माझ्या मागे आहे. अंबिका कोल्ड्रिंक्स नाव आहे. दिसायला एवढंच आहे, छोटूसं एकदम छोटा स्टॉल किंवा अशी छोटीशी टपरी वाटते, पण अजिबात नाही. इकडे आत बघायला तुम्ही एवढी गर्दी आहे, म्हणजे रोज ऑमलेट आणि सकाळचा नाश्ता करायला लोक आली आहेत. आणि इथे लंच पण ऑप्शन अवेलेबल आहे. तर आता मजबूत भूक लागली आहे, मला आता कंट्रोल नाही होते. आणि आता आपण जाऊया आत आणि अजून काय काय मिळतं ते पण बघूयात. आणि हे आहे मापसा बसस्टँडच्या जवळ. मापसा इकडे आहे बसस्टँड, तिकडून तुम्ही बाहेर आलात सरळ सरळ तर तुम्हाला हे छोटासा स्टॉल मिळेल. आणि मी लिंक पण टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. आता भूक लागली आहे, चला आत जाऊया. आत बघा गर्दी कसली आहे. आणि आय थिंक इकडे ॲडजस्ट करून बसायला लागतं, म्हणजे तुम्ही 2 माणसं असाल तर तुम्हाला शेअर करायला लागेल सीट. भूक लागले, मला कंट्रोल नाही होते आता. रोज ऑमलेट आलेलं आहे आपलं. रोस आहे, रोस म्हणजे चिकनचा रस्सा असतो बेसिकली. आणि ऑमलेट आहे, खाली आहे, रश्श्यामुळे दिसत नसेल, पण हे बघा मस्त ऑमलेट आहे आणि चिकनचा पीस पण आहे. म्हणजे मी बाकी ठिकाणी जिथे जिथे खाल्लं आहे तिकडे मी चिकनचा पीस बघितलेला नाही आहे, त्यांनी दिला आहे. आणि आपली पोळी मस्त फ्रेश पोळी आहे. हॅलो, मस्तपैकी खूप फ्रेश आहे. आणि हा चिकन रोल आहे. मी इकडे ना जेवढे लोकल्स बसले आहेत ना त्या सगळ्यांनी हे असं काहीतरी मागवलेलं. मी विचारून घेतलं हे काय आहे. चिकन रोल आहे आणि सगळे लोकल्स आहेत आजूबाजूला आणि सीट शेअर करायला लागते. मी परत सांगते. आणि मी अशा नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करते आणि तुम्हालाही दाखवते. तर लाईक शेअर सबस्क्राईब तो बनताय ना, करा लवकर करा. आणि आता मी खायला स्टार्ट करते. पहिले इथून चालू करते. आणि ह्याला खायची पद्धत हीच असते. ते त्यांनी दिलेलं आहे मस्त कांदा चॉप केलेला. कब तू जाएगा मेरे तू में. हा फर्स्ट बाईट आहे माझा. गोव्यात आल्यावर रोज ऑमलेट खायचं जे सुख असतं ना, इतका भारी आहे यार. हा कोकोनटची ग्रेव्ही, सगळे खडे मसाले आणि स्पेशल जो फ्लेवर असतो कोकोनटचा,
जो स्ट्रॉंग असतो खूप असा मस्त लागतो आणि कांदा आणि लिंबूमुळे तर खूप मस्त मजा आली यार, खूप भारी आहे. आणि हा चिकन रोल आहे, ओपन करून बघते. ओ, इट्स लाईक अ स्प्रिंग रोल. ह्याच्यात चिकन आहे, श्रेडेड चिकन आहे आणि आय थिंक कोबी वगैरे टाकलं आहे. खाऊन बघते मी. मस्त चायनीज आयटम लागतो. स्प्रिंग रोल कसा असतो, स्प्रिंग रोल थोडा पातळ कोटिंग असतो, असं जाड कोटिंग आहे. मस्त आहे. आय थिंक हा वरचा जो कोटिंग आहे हा ह्याचा आहे, ब्रेडचा आहे. मस्त आहे, खूप मस्त आहे. रस ऑमलेट खाऊन माझं मन तृप्त झालं. इतकं भारी वाटतंय ना, खूप दिवसांनी खाल्लं. आणि स्पेशली आम्ही गोव्याला ह्याच्यासाठीच येतो. तर ह्याची प्राईस आहे 60 रुपीज रस ऑमलेटची आणि हे आहे 20 रुपीजचा चिकन रोल. तर तुम्ही जर मापसाच्या अराउंड असाल तर इकडे नक्की व्हिजिट करा, म्हणजे केलंच पाहिजे. आता मस्त आम्ही हे संपवतो. खूप मस्त आहे. आरा गोव्याच्या उन्हात येऊन आधीच कारापले. खूप ऊन आहे, खूप. आता आम्ही आलो आहे रुचिरा रेस्टॉरंटमध्ये, जे की आहे म्हापसामध्ये. सो बेसिकली आमची ट्रेन लेट झाली, तुमची पण जशी ट्रेन लेट झाली इन केस, आणि लंच टाईम झाला आणि म्हापसाला तुम्ही उतरत असाल तर तुम्ही इकडे येऊ शकतात. सो इकडे आम्ही मागवलं आहे किंगफिश थाली. तर ह्यात खूप सारी व्हरायटी ऑफ फूड दिसतं आहे मला आणि खूप मोठी थाळी आहे ही. सो आता बघूयात आता ह्यात काय काय आहे. तर इथे आहे, त्यांनी बटर रोटी दिलेली आहे, ही मैद्याची आहे. राईस आहे, किंगफिश आहे, सुरमई, पण मला हा सुरमईचा पीस खूप छोटा वाटतं आहे. मोतीचूर लड्डू, फर्स्ट टाईम बघितला मी मोतीचूर लड्डू. सोलकढी आहे, ही कसली भाजी आहे माहीत नाही मला. क्लॅम्स आहे, शिंपल्या. हा क्रॅबचा रस्सा आहे आणि हे माशाची ग्रेव्ही आहे. सो हां, ही व्हेज भाजी आहे. आणि काय आहे, शेपूची भाजी आहे. शेपूमध्ये खोबरं आहे खूप सारं, जसं की गोवन स्टाईलचं खोबरं घालून केलेलं असतं भाजी वगैरे, ती आहे. आता मी कुठून चालू करू ते मला कळत नाही आहे. म्हापसामध्ये उतरलं, आम्ही फिरत होतो रेस्टॉरंट शोधायला, तर खूप लोकांनी आम्हाला ही जागा रेकमेंड केली, रुचिरा, आणि हे आहे 5th फ्लोअरवर. सो तुम्हाला इथे सर्कल दिसेल म्हापसाला. आणि व्ह्यू बघा काय मस्त आहे यार. तुम्ही इथे मस्त चिल करू शकतात आणि जेवू शकतात, खाऊ पिऊ पण शकतात. सगळं आहे मस्त एकदम सेट. तर आता मी इथून चालू करते. किंगफिश जो किंग नाही वाटत आहे, पण त्याचं कोटिंग खूप भारी आहे यार. कोटिंग एकदम मस्त आहे, पातळ कापलेली आहे तुकडी. आणि रवा बघा काय मस्त लागला आहे आणि फ्रेश लागते, लगेच तुटली, शिजली पण मस्त आहे. अशी रव्यातली फ्राय फिश खाल्ली ना, लिटरली फील येतो यार गोव्याला आलो आहे मस्तपैकी. आणि याची टेस्ट इट्स नाईस, म्हणजे मसाला प्रॉपर लागला आहे, तिखट प्रॉपर आहे आणि खारट पण, म्हणजे मिठाचं प्रमाण पण एकदम प्रॉपर आहे. हे तर मांदेळे आहेत, मांदेळीचा रस्सा आहे. मी हा पिऊन बघते थोडासा. स्पायसी आहे, ऑथेंटिक गोवन फूड म्हणतात ना. गोवन रस्सा जो असतो, जो आपण भातात कालवून खातो, त्यात मांदेळे आहेत. 2-3 पीस आहेत मांदेळ्याचे. क्रॅबचे पीसेस आहेत त्याच्यात. छोटीशी वाटी आहे. मी असाच पिऊन बघते, कारण भातात मिक्स केलं ना की त्याची टेस्ट वेगळी लागते आणि नुसता पिऊन बघितला तर वेगळी लागते. क्रॅबची टेस्ट अख्खी उतरली आहे. फुल ऑन स्पायसेसने भरलेला आहे तो रस्सा. ह्याला तिसरी म्हणतात गोव्यात आल्यावर. आणि ह्याला खूप सारं काय म्हणतात त्याला, खोबऱ्याचं वाटण आणि अनियनमध्ये बनवलं आहे. आता मी थोडं खाऊन घेतो, रोटी आणि मस्त भात. आमचं खाऊन झालेलं आहे. मी खाली आली आता रेस्टॉरंटच्या रुचिराच्या, आणि मला डिश बिलकुल वर्थ नाही वाटली. इट वॉज अराउंड 390 रुपीजची डिश होती आणि ती टॅक्स विथ टॅक्स 410ला गेली. आणि त्यात ना ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होता की मोतीचूर लड्डू होता, त्याच्या जागी किसमूर आलं असतं ना, सुका जवळा, मस्त झालं असतं यार, खूप भारी लागली असती. प्लस
बटर रोटीच्या जागी भाकरी आली असती ना तर कामच फत्ते, एकदम भारी झालं असतं. आणि किंगफिशची साईज खूप कमी होती. छोटूसा किंगफिश होता सुरमई, जे मी लोकल गोवन ठिकाणी खाल्लेली आहे. खूप मोठी क्वांटिटी असते, खूप मोठी साईज असते. इथे खूप छोटी होती, मला वर्थ नाही वाटलं एवढं. मस्तपैकी थाळी आली आहे आणि इथे मस्त भात आहे. चणकची थाळी आहे, चणक आहे, चणकचा पीस पण मस्त मोठा आहे. ह्याच्यात आहे रस्सा आपला, खूप घट्ट आहे, खूप घट्ट. जेवढे मी खाल्लेत प्रॉन्सचा रस्सा आहे, भेंडी टाकली आहे त्यात. तर बेसिकली भाज्या कशाला टाकतात, कारण आपल्याला नॉनव्हेज गरम नाही पडत, तर म्हणून व्हेजिटेबल्स टाकतात त्यात. मस्त आपली फिश थाळी आली आहे आणि इथे मस्त राईस आहे. चणकची साईज बघा केवढी मोठी आहे. सॅलेड आहे, लोणचं आहे, सोलकढी आहे, ही भाजी आहे चवळीची. इकडे आहे हे क्लॅम्स शिंपले आहेत, इकडे खेकडा आहे आणि इकडे खूप ठिकाणी गोड देतात. मला माहीत नाही, फिश आणि गोडचं कॉम्बिनेशन इज नॉट गुड, पण देतात. तर हे आहे शेवयांची खीर. तर खाऊन बघूयात आपण कसं आहे. चणक खूपच फ्रेश आहे, रवा फ्राय चणक आहे आणि एकदम एका ह्याच्यात तुटला, म्हणजे मला काही मेहनत नाही करायला लागली. व्हेरी फ्रेश, व्हेरी फ्रेश. तो इकडे रवा फ्रायपेक्षा ना बाकीच्या भाज्या खूप स्पायसी आहेत. हे एकदम असं म्हणजे कोणी खाऊ शकतं, ज्यांना बेअर नाही करू शकत जे लोक स्पायसी, ते लोक खाऊ शकतात. मस्त आहे आणि बाकीच्या भाज्या स्पायसी आहे, तर ते कॉम्बिनेशन इज द बेस्ट. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. चलो बाय.